आता आपण ज्या महाराजांचं दर्शन घेतो सिद्धबेटाकडे माऊलींच्या, पण आताच केदारनाथ दादांकडनं नियोजन झालं की हे माऊली दररोज मरकळ इथून किती किलोमीटर आहे? 12 किलोमीटर अंदाजे म्हणतो मरकळ आहे. ऊन वारा पाऊस कुठलाही असो, तुमचा मध्यंतरी पॅन्डेमिक येऊन गेला, माऊली तिथून पायी चालत या ठिकाणी माऊलींचे हृदय भेट घेतात आणि आपल्या आनंदाच्या कार्याला सेवेला सिद्ध होतात. असं माऊलींचं दर्शन आपल्याला आज झालं आहे, दिवस पावन झालेलं आहे. रामकृष्ण हरी माऊली. अलख निरंजन. भगवंताची कृपा आहे, त्यामुळे सर्व कार्य होत राहते. रामकृष्ण हरी राम. आनंदमय वातावरणामध्ये प्रत्येक साधू संत भक्ताने राहावं, वा नित्याने आणि आनंदमय वातावरणात समाधानीत राहावं. रामकृष्ण हरी माऊली. आणि जे काय आहे सिद्धबेट विकास तो सिद्धबेट विकास झाला पाहिजे यासाठी आनंदमय वातावरणामध्ये इंद्रायणी गंगा मैया वा हिला स्वच्छता प्रत्येक गावोगावी विहीर खोदावी वा 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 वा. आणि विहीर खोदून ते जलपर्णीमध्ये सोडू नये गंगा मैयामध्ये. हां हां. प्रत्येक गावाने नोंद घ्यावी आपापल्या विहिऱ्यामध्ये विहीर खोदून ती पाणी स्वच्छता अस्वच्छता आहे ते पाणी सोडावं वा माऊली वा वा. खरं आहे खरं हीच आहे. विनंती खरं आहे माऊली, खरं आहे सर्वांना आणि माऊली. सर्वांना सुख समृद्धी लागू हे रामकृष्ण हरी माऊली. भगवंताची प्रार्थना. अलग ओम निरंजन नमो माऊली. नारायण. माऊली आता बाबांच्या माऊली माऊली आत्ताच बाबांची आपल्याला भेट झाली. बाबांनी जो संदेश दिला तो दिव्य संदेश आहे, दिव्य संदेश आहे. आणि तो संदेश फार महत्त्वाचा आहे की आपल्याला लक्षात घ्या की बाबाजींचा जो संदेश आहे आपल्याला, तो संदेश असा आहे की प्रत्येक गावोगावी विहीर हे करून त्याचं पाणपोईच्या स्वरूपात ठिकाणी स्वच्छता राखावी. इंद्रायणीची स्वच्छता आपल्यापरीने आपण राखावी. आत्ताच आम्ही येताना फळं खाल्ली आणि मी ह्यांना विनंती केली की आपली ही सालं इथे नाही टाकायची. माऊलीचं हृदय जी भूमी आहे ना ती खराब करण्याचा आपला अधिकार नाही. तर म्हणून आमच्या रिक्षामध्ये आम्ही परत ती सालं जमा केलेली आहेत. तुम्ही प्रत्येकानं हा नियम पाळा आला ना. आणि दुसरी गोष्ट, कुठेच आळंदीच्या परिसरात काही खराब होणार नाही, काही अस्वच्छ होणार नाही याची काळजी घ्या. माऊली आपल्याला बघते. रामकृष्ण हरी माऊली. बाबाजी राम.